कारल्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आढळले आहेत. एका नवीन रिसर्च स्टडी प्रमाणे कारल्यामधले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते कॅन्सर प्रिव्हेंट करायला मदत करतात. त्याच्यामुळे कॅन्सरसाठी कारलं अतिशय उपयुक्त आहे. आता तुम्ही म्हणाल की नेमकं कारल्याचं सेवन कसं करायचं. कारल्याचं सेवन शक्यतो सकाळी उपाशी पोटी 30 ml जर फ्रेश तुम्ही कारल्याचा रस काढला आणि तो एक ग्लास गरम पाण्याबरोबर जर त्याचं सेवन केलं तर ते शरीराला फायदेशीर ठरू शकतं. कारल्याची भाजी जर तुम्ही रस्सायुक्त केली तर रश्श्यामध्ये त्या कारल्याचे गुणधर्म उतरतात की ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळू शकतं. कारलं कशाबरोबर खाऊ नये. सगळ्यात महत्वाच्या 5 गोष्टी: तूप, दही, आंबा, मुळा आणि भेंडीची भाजी. याच्यासोबत जर कारलं खाल्लं तर विरुद्ध अन्नाचे जे आपले जे काही तोटे असतात ते आपल्या शरीरावर दिसतात किंवा रक्त अशुद्धी होते किंवा इतर आजार निर्माण होतात. काळजी घ्यायच्या गोष्टी: जास्त प्रमाणात जर कारलं सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. पर्टिक्युलरली गर्भवती स्त्रियांनी आणि ज्यांना हायपोग्लायसेमिया वारंवार होतो म्हणजे रक्तशर्करा कमी होते त्या लोकांनी शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं कारल्याचं सेवन करावं. कारलं जरी कडू असलं तरी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय गोड ठरतं म्हणजेच प्रभावी ठरतं. त्यामुळे डायबिटीस, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स किंवा स्किन हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा वजन कमी करायचं असेल तर कारलं कधीही आहारामध्ये नियमित म्हणजे आठवड्यातून किमान 2दा घेणं श्रेयस्कर ठरतं.